दिल्लीत उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींमध्ये गेल्या अर्ध्या तासापासून बैठक सुरू असल्याचं कळतंय। उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे देखील उपस्थित आहेत। काल उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती, त्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी सोनिया गांधी यांची भेट घेतली आहे। या भेटीत महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या जागावाटपावर चर्चेची शक्यता आहे। त्याबाबत अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्यासोबत। शिवाजी, कालपासून दिल्लीमध्ये अनेक राजकीय भेटीगाठी सुरू झालेल्या आहेत। उद्धव ठाकरे ज्या क्षणी दिल्लीमध्ये आलेले आहेत, अनेक मवियाचे नेते असतील, इंडिया आघाडीचे नेते असतील, त्यांची भेट घेत आहेत। आज उद्धव ठाकरे सोनिया गांधींच्या भेटीसाठी गेलेले आहेत। या भेटीमध्ये काय चर्चा होण्याची शक्यता आहे? साधारण अर्धा तास झालेला आहे। उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे भेटीसाठी सोनिया गांधी यांच्याकडे दाखल झालेले आहेत आणि या भेटीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात चर्चा होणार अपेक्षित आहे। कौटुंबिक जरी भेट असली तरी उद्धव ठाकरे यांच्या 3 दिवसीय दौऱ्यातील ही सर्वात मोठी भेट आहे, कारण काँग्रेस संसदीय दलाच्या नेत्या सोनिया गांधी आहेत आणि आजही जर आपण पाहिलं तर इंडिया आघाडीतील सर्वात मोठ्या नेत्या म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि UPA 1 आणि UPA 2 चालवण्याचा अनुभव त्यांच्याकडे आहे। त्यामुळे या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात निश्चित चर्चा होईल। त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये काय काय गोष्टी करणं गरजेचं आहे ह्या देखील चर्चा होणं अपेक्षित आहे। आणि सोनिया गांधी आणि गांधी कुटुंबासोबतच आता ठाकरे कुटुंब एक कौटुंबिक भेट आपल्याला पाहायला मिळणार आहे, कारण या बैठकीमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे नक्की शिवाजी, तर या भेटी संदर्भातली अपडेट तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।